सो मंडळी, आम्ही आता आलेलो आहोत गळसुंडे गावामध्ये. हे आहे गाव पनवेल रसायनीचे येते. तर मी एकटा आलेलो नाही आहे, पूर्ण फॅमिली आलेली आहे. श्रुती आहे, राशी आहे, श्रुतीची मम्मी, आमचे चेंबूरचे सगळे रिलेटिव्ज, सगळे आम्ही आलेलो आहोत गळसुंडी गावामध्ये. तर तिथे एक फेमस शंकर महादेवाचं मंदिर आहे, फेमस. तर महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे. तर त्या मंदिराचा इतिहास असा आहे की ते मंदिर आहे 700 वर्षापूर्वीचं. 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्या मंदिराचा इतिहास आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे, इथलं क्लायमेट कसं आहे, सगळं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एकदम फ्रंट होऊन दाखवतो. सो मंडळी, हे आहे एंट्री गेट मंदिराचा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात. तर पाहू शकता तुम्ही, ही सगळी आपली गँग आहे. तर आम्ही 2 गाड्या करून आलेलो आहोत आम्ही, खास हे मंदिर पाहण्यासाठी. तर चला आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. आजूबाजूचा परिसर किती सुंदर आणि शांत आहे, एकदम छान आहे. मोठमोठे वृक्ष पण आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही, नवस बोललेलं आहे पाया पडून. तर चला मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपण एंट्री करूयात. हर हर महादेव. तर इकडे मंदिर आहे, पवनपुत्र बजरंगबली मंदिर. आणि हे गाभाऱ्यात आलेलो आहोत आम्ही. खूप मोठा एंट्रन्स आहे, खूप मोठा गाभारा आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सो मंडळी, तुम्ही जे पाहत आहात ते भलं मोठं पात्र आहे पातळगंगा नदीचं. आणि हे पाहू शकता फॅमिली मेंबर्स बघण्यासाठी नदीच्या पात्राच्या शेजारी. तर हेच ते मंदिर आहे जिथे आम्ही आलो आहोत. हे आहे गुळसुंडे. तर हेच आहे गुळसुंडे गावातलं सगळ्यात जुनं पुराणकालीन असं हे शिव मंदिर. आणि ह्या मंदिराला तब्बल 800 वर्ष झालेली आहेत. खूप छान असं देवस्थान आहे. आणि हेच ते मंदिर. नंदी, सिद्धेश्वर देवस्थान, गुळसुंदे, जिल्हा रायगड. हेच ते शिवलिंग, हेच ते शिव मंदिर. फक्त जत्रेलाच ती बघते काय फोटो काढ, फोटो काढ. ह्या मंदिराला अंदाजे किती 800 वर्ष कंप्लीट झाले. ह्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती दे. माहिती म्हणजे एवढं जुने की आमच्या आजच्यापासून खापर पंजाबून चालत आलेली परंपरा आहे. अच्छा त्यापासून देते. अच्छा, अशा तब्बल 5 पिढ्या म्हणजे 800 वर्ष म्हणजे खूपच जास्त वर्ष झाली आहेत. एकदमच पुराणकालीन असं हे मंदिर आहे. खूप सुंदर आहे मंदिर. आणि ह्याच्या बांधकामावरनं, सगळ्या मस्त कोरीव कामावरनं समजून येतं की हे किती जुनं असेल. वरती छान असं घुमट आहे, मस्त छान असा नंदी. हे गळ्यामध्ये कंठ. आणि हे बघा, कंठमाला घातली आहे. तर खूप छान असं हे मंदिर आहे. काही माहितीसुद्धा दिली आहेत. शिवाला बेल का व कसा वाहला जातो असं तर इथेही सांगितले. मस्त, खूप छान असं मंदिर आहे हे.
बांधकाम चालू आहे तिकडे जायला आमच्याकडे पण मोठं बोर्ड आहे. या आवारात तिथे छान असं आंब्याचं झाड आहे. त्याचबरोबर इथे खूप मोठी अशी झाड आहे. पिंपळाचं झाड आहे. छान असं मस्त असं मंदिर, छान सुंदर मंदिर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप जुनं असं मंदिर आहे हे पाहण्यासारखं. आणि इथे खूप मोठी शिवरात्री दिवशी खूप मोठी अशी यात्रा भरते. मस्त असं काम आहे. छान दगडी काम आहे. जुनं काम आहे. काळे दगडांचं असं मस्त कोरीव काम आहे. आणि इथे काहीतरी नवीन असं बनवलंय. किती सुंदर आहे हे. खूप प्रसन्न वाटलं आल्यावरती. खूप छान वाटलं. इथे हवन वगैरे होतं. आता नवीन काम पण चालू आहे बहुतेक. इथे सगळी नवीन नवीन कन्स्ट्रक्शनची कामं दिसतात देवाच्या मंदिरात. हे कार्यालय रंगमंच आहे हा. हनुमान प्रसादिक नाट्य मंदिर, श्री हनुमान प्रसादिक नाट्य मंडळ, बुळसुंदे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. त्यांचा हा स्टेज आहे. एक प्रकारे स्टेज आहे हा. सुंदर. त्याचबरोबर इथेही सुंदर मंदिर आहे. राम लक्ष्मण सीता मंदिर. राम लक्ष्मण सीता मंदिर, हनुमान मंदिर. हे सगळे छान दर्शन घेतात. तिथे बघ हनुमानाचं मूर्ती पण आहे आणि हनुमानाची मिसेस पण तिथे गणपतीच्या बाजूला. अच्छा. आपलं सॉरी हनुमानाची मिसेस पण आहे. मिसेस. खूप सुंदर. तर हे आहे गुळसुंडे गावातलं मस्त असं शिवमंदिर. छान असं आमचं दर्शन झालं आणि एक छान अशी पिकनिक झाली आज आमची. इकडे बघा सगळे छान दर्शन घेऊन आता आम्ही निघतो आहोत परतीच्या प्रवासाला. हनुमानाची मिसेस पण आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी देव मंदिरांजवळ लिहिलं जातं की प्रत्येक मंदिरा परिसरात कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा प्री वेडिंग करण्यास मनाई आहे. आणि त्याचबरोबर मोबाईल वापरण्यातही मनाई आहे. तरीही लोक त्याचं उल्लंघन करतात. तरीही लोक जातात. हे बघा हे लोक तर पहिले जातात. उल्लंघन करणार कशाला सांगा. मातीचा वास बघ ना कसला भारी येतो. हो खूप सुगंध येतोय मातीचा. चला कसं झालं देवदर्शन? खूप छान. छान झालं. तुला कसं वाटलं? एकाने गुडघे टेकून देवाच्या समोर काहीतरी मागितलंय आणि त्याची इच्छा पूर्ण हो तथास्तु. पास लवकरच. त्या व्यक्तीची बोलतात ना अक्षरशः गुडघे टेकले. गुडघे टेकावेच लागतात ना. असं कसं पाय पडणार मावशी? मनन केलंय, चिंतन केलंय. इथे मस्त स्वच्छता चालली आहे. छान स्वच्छ ठेवले वातावरण. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान ठेवला आहे इथे.
हे बघा इथे काही महिला आहेत त्या क्लिनिंग करत आहेत. परिसर देवाचं मंदिर अगदी स्वच्छ आणि सुंदर असं ठेवलं आहे. आणि हे एक दैवी कार्यच असतं देवासाठी केलेलं. छान. चला आता आमची मंडळी सगळी गाडीची वाट बघतायत. आपली एक गाडी तर आहे रेडी, आता दुसरी येईपर्यंत आम्ही वेट करतो. चलो. हे मस्त, हे खूप जुनं असं पिंपळाचं झाड दिसतंय मला. खूप जुनं वाटतंय हे पिंपळाचं झाड. वा 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 वा, सुंदर सुंदर. आणि हे बघा फॅमिली मेंबर्स येतात. हाय हाय. नेहमीप्रमाणे आहात आमच्या कॅमेरामध्ये. हॅलो. तो सगळे पब्लिक बघतायत तुम्हाला. हॅलो. आणि प्लीज त्या तिथे सांगा त्या डीपीच्या जवळ जाऊ नका, तिकडे इलेक्ट्रिसिटी आहे. ए नेहा, हे बघा उल्लंघन केलं जात आहे. ए नेहा. ओके, तिला फुलं काढायची आहेत. मला वाटलं डीपी खूप जवळ आहे ना, तर ही का करते एवढ्या जवळ जाऊन, काय करते काय? बंगल्यामध्ये 200 वर्षापूर्वाची भूत आहेत. पकवते ती मस्करी करते ती, घाबरते तुला. इथे सगळे बंगलेच आहेत आणि त्याला लवलय लोकांना धोका. इकडे सगळे बंगले फुटलेत. म्हणजे काय झालं, इन्सिडेंट काय झालाय? ओके, घरं फोडले आहेत म्हणजे चोरी झाली. मला वाटलं फुटले. काय पोरांना शिकवते आणि भीत भीत बोलते. अरे ती बोलली ना मम्मी इथे ना बंगले आणि हे बघा आमचं काय प्रयोजन चाललंय. मस्त आम्हाला पेरूचं झाड दिसलंय आणि आम्हाला मामा काढून देत आहेत. ओ हेच हेच, हे बघा हेच 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 तोडतायत. चिकू पण आहे, पेरू पण आहे, लिंबू आहे ना ते. तर आम्ही आता निघालो आहोत नदीला. म्हणजे आम्ही आता गेलो होतो त्या नदीला नाही, दुसऱ्या नदीला. तिथे आम्ही मस्त खेळू शकतो पाण्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सगळे मंडळी आता निघालो आहोत त्या नदीला. आणि राशी पेरू खायला सुरुवात करायला लागली बघा. तिला मी म्हटलं माझ्याकडे मला तोंडातला दिलाय. गोड आहे. हा गो पिवळे पिवळे आणि गुलाबी. हे गुलाब गुलाब किती छान आहे. गुलाबी गुलाबी गुलाब. ब्राह्मणाळी ही का? सफेद चाफा चाफा आहे आणि ते गुलाब बघा ना, मस्त आले ना. आनंदाचे आनंद माझ्याकडे होता आनंदाचं झाड मेलं. ह्याचा सुगंध छान येतो या फुलांचा ना. व्हाईट आनंदाची फुले आनंदाची ही सगळी ब्राह्मण आळी. ब्राह्मण लोक या बाजूला. किती छान गल्ली आहे बघा. मस्त दोन्ही आजूबाजूला सगळे बंगले, असे छान गावची घरं असतात तसे. आणि मध्ये एक छानशी वाट, अगदी कोकणात आल्यासारखं. नारळाची छान छान झाडं आहेत. खूप सुंदर दिसत आहे. खूप छान असं थंडगार वातावरण आहे. हे बघा, हे किती सुंदर घर आहे. खरंच एक जुन्या काळातलं घर कसं असतं. हे ते फोटोज किती छान येतील. हे बघा जुन्या काळातील घर आहे हे. तरी हेही मला असं वाटतं की 200 वर्षापूर्वीचं तर आरामात असेल. किती? 700 वर्षापूर्वीचं. वाव, या घराला वर्ष झाली आहेत. ह्या घराला 700 वर्ष झालेली आहे. खूप सुंदर घर आहे आणि एकदम जुनी काळातली जशी घरं असतात ना, अगदी ती घर आहेत. ए फोटो काढूया. फोटो काढूया. आता लोक बनवून घेतात असं घर. सो मंडळी, या व्हिडिओचा एंड आम्ही इथेच करत आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी. आणि ह्या व्हिडिओचा कंटिन्यू 3रा पार्ट पण पाहायला विसरू नका, तो पण खूप छान असणार आहे. तर
भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहायचं आहे, खुश राहायचं आहे, टेन्शन काही घ्यायचं नाही, मज्जा मा लाईफ जीने का. बाय बाय, टेक केअर.